नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उन्हाळ्याच्या हंगामामध्ये भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत कशी प्रचंड मागणी आहे आणि प्रदेशातील व्यापारी आता थेट भारतीय शेतकऱ्यांच्या बागेत येऊन मालाची खरेदी करत आहेत. तर मित्रांनो, जागतिक बाजारपेठेत भगवा डाळिंबाचे महत्त्व आणि व्यापाऱ्यांनी थेट येऊन आपल्या बागेत येऊन खरेदी करतात आणि डाळिंब पिकवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स आणि उन्हाळ्यात फळांची गुणवत्ता कशी टिकावी या संदर्भातली सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पहा, आता आपल्या बागेमध्ये जवळपास सारखेच व्यापारी बागेमध्ये यायला सुरुवात झालेली आहे, कारण आपला माल आता काढणीसाठी सज्ज आहे. त्याच्यामुळे अनेक लांबून व्यापारी आपल्या बागेमध्ये व्हिजिट देत आहे आणि आपल्या बागेसाठी आपल्या बागेची मागणी करत आहे. तर मित्रांनो, बघू शकता व्यापाऱ्यांची नुसती झुंबड उडलेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन, शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये जाऊन स्वतः व्यापारी पाहणी करत आहे आणि माल खरेदी करण्याला पसंती देत आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे सुद्धा जर माल असेल तर आपण सुद्धा व्यापाऱ्यांच्या संपर्कामध्ये जाऊन आपल्या मालाची विक्री करू शकता आणि आपल्याला चांगल्या प्रकारचा भाव मिळू शकतो. तर मित्रांनो, सध्या कडाक्याच्या उन्हाळा सुरू आहे आणि ह्या उन्हाळ्यात एका फळाने संपूर्ण बाजारपेठ गाजवली आहे, ते म्हणजे डाळिंब. तुम्हाला माहिती आहे का, आज भारतातल्या डाळिंबाला परदेशात इतकी मागणी आहे की व्यापारी आता थेट शेतकऱ्याच्या बांधावर येऊन माल खरेदी करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डाळिंबाची ही निर्यात कशी चालते आणि आपल्याला चांगला भाव कसा मिळू शकतो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या फळांची मागणी वाढते. त्याच्यामध्ये मग युरोप, दुबई आणि आशिया, बांगलादेश हे आपल्या भारतामधील डाळिंबाला जास्त पसंती देतात. महाराष्ट्रातील भगवा डाळिंबाला मोठी पसंती मिळत आहे. पूर्वी शेतकऱ्याला आपला माल मार्केटला न्यायला लागायचा, पण आता चित्र बदललं आहे मित्रांनो. व्यापाऱ्याला एक्सपोर्ट क्वालिटी माल हवा असतो. जेव्हा व्यापारी थेट बागेत येतो तेव्हा मित्रांनो त्याला फळाची ताजी प्रत मिळते. तो स्वतः प्रतवारी करू शकतो आणि शेतकऱ्याला वाहतुकीचा खर्च आणि जागेवरच रोख पैसे मिळवून देऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या बागेचं जर आपल्याला आपला माल परदेशात पाठवायचा असेल तर काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग फळांची क्वालिटी, त्याच्यामध्ये 100, 150, 200, 250, 300 अशा ग्रॅमची जर आपण फळे जर तयार केली आणि रंग चकाकी, फळ दिसायला गडद लाल आणि डागमुक्त असेल तर मित्रांनो, परदेशात माल आपला हा नक्कीच जाऊ शकतो. आणि परदेशात माल पाठवायचं म्हटलं तर मित्रांनो मालाला क्वालिटी लागते. त्याच्यामुळे मग जैविक खतांचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. रासायनिक खतांचा वापर करणं कमी गरजेचं आहे. सध्या ऊन वाढला आहे, अशावेळी डाळिंबाची त्वचा करपू शकते. यासाठी बागेत योग्य ओलावा ठेवणे आणि मित्रांनो शक्य असल्यास आपल्या बागेवरती मंडप वगैरे करणे. तर पाहू शकता आम्ही मंडप वगैरे केलेला आहे. तर तुमच्याकडं तो मंडप करण्याची आपल्याकडं जर आपण करू शकत नसाल तर मित्रांनो कमीत कमी आपण पेपर बॅगिंग करू शकता आणि जेणेकरून असे काही स्प्रे आहे की ते स्प्रे आपण घेऊ शकता. त्याच्यामुळे फळांची क्वालिटी टिकून राहील. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ही बागाची क्वालिटी कशी आहे तर आपण मित्रांनो आता प्रत्यक्षात जाणून घेणार आहे. आपल्या बागेमध्ये व्यापारी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण सविस्तर सर्व माहिती जाणून घेणार आहे की हा बाजारभाव कशा पद्धतीने टिकून राहील आणि आता सध्या मालाची खरेदी कशा पद्धतीने चालू आहे या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो आपण आपल्या बागेमध्ये व्यापारी आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा. तर मित्रांनो, आपण आता व्यापारी दादांसमोरच चर्चा करूया सध्याची काय परिस्थिती आहे मालाची आणि हे बाजारभाव कशा पद्धतीने टिकून राहतील या संदर्भातली आपण चर्चा व्यापारी दादांसोबत करणार आहे. तर चला मित्रांनो, आपण त्यांच्यासोबतच चर्चा करूया. माझे नाव आहे योगेश उल्हास कोल्डे, मुक्काम पोस्ट जवळीकडे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आमचे गेली 15 वर्षापासून डाळिंबाचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आम्ही महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक या 4 राज्यांमधून करत असतो. श्री स्वामी फ्रूट कंपनी नावाने आमचा डाळिंबाचा बिझनेस चालू असतो. हे डाळिंब आम्ही आसाम
आसाम नॉर्थ ईस्ट लाईनला, साऊथ लाईनला, पटना, बिहार, दिल्ली, जयपूर ऑल सेक्शनला माल सप्लाय करत असतो. दरवर्षी आम्ही 5-7 वर्षापासून टाकळी आजी या गावामध्ये, शिरूर तालुक्यातील टाकळी आजी या गावामध्ये डाळिंबाची खरेदी करत असतो. यावर्षी क्रॉप तसं ठीकठाक आहे, पण तेवढं उत्पादन तेवढं नसल्यामुळं बाजारभाव चांगले टिकून आहे. कारण गुजरातमधील पण मालाची आवक पूर्णपणे बऱ्यापैकी कमी झालेली आहे. बाकीच्या कुठल्या महाराष्ट्रामध्ये पण डाळिंब दुसरं कमी असल्यामुळं कारणाने डाळिंबाचे रेट साधारणतः 150 रुपयापासून तर 200 रुपयापर्यंत किलो रेट मिळू राहिले. हे जशी क्वालिटी असेल त्यानुसार डाळिंबाचे बाजारभाव भेटू राहिले. आता सध्या काय रेट चालू आहे? पण डाळिंबाचे रेट विचारात घ्याल तर तुम्ही जशी क्वालिटी असेल 150 ग्रामपासून तरी पण एक साधारण 500 ग्रामपर्यंत डाळिंबाला साईज असेल तर त्याची रेट चालू 170-80 रुपये किलो. आणि 200 प्लस रेट डाळिंबाचे रेट चालू आहे 200 ते 210-11 रुपयापर्यंत रेट. बरं, आता हा बाजार शेवटपर्यंत म्हणजे किती दिवस नाही, टिकून? साधारणतः मला तरी वाटतंय जोपर्यंत पाऊस चालू होत नाही 15 जूनपर्यंत हे बाजार टिकून राहतील असा एकंदरीत अंदाज आहे. त्यानंतर थोडेसे कमी होतील, फार काही इफेक्ट होईल असं काही वाटत नाही. आपला मोबाईल नंबर सांगा बरं. माझा मोबाईल नंबर आहे 9518 5281 20. तर पहा मित्रांनो, यांचा नंबर वगैरे दिलेला आहे. जर आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांकडे जर कुणाकडे जर माल उपलब्ध असेल तर नक्कीच आपल्याला दिलेल्या या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करा आणि यांच्या संपर्कात येऊन आपला माल नक्कीच यांना देण्याचा प्रयत्न करा. हे आपल्या शेतामध्ये येऊन जागेवरती आपल्या बांधावरती येऊन आपला माल खरेदी करतील, जेणेकरून आपला चांगल्या प्रकारचा फायदा होईल. तर ठीक आहे, खूप खूप धन्यवाद दादा. तुम्ही तुमचे बाजारचे खरेदी विक्रीच्या संदर्भातली थोडी माहिती दिल्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होईल आणि त्यांना पण चांगल्या प्रकारचा भाव मिळेल. तर असो खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, व्यापारी दादांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि नक्कीच ह्या मार्गदर्शनाचा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारचा फायदा होईल. तर मित्रांनो, डाळिंब शेती आता फक्त स्थानिक शेती राहिलेली नाही, तर ही एक जागतिक झालेली आहे. जर आपण योग्य व्यवस्थापन केलं तर उन्हाळ्यात डाळिंबाला आपल्या मालामाल करू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? तुमच्या भागात डाळिंबाला सध्या काय भाव मिळतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण ह्या बाजारभावाची माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, भेटूया पुढील एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्यापारी दादांनी त्यांचा नंबर दिलेला आहे. जर कुणाकडे माल काढण्यासाठी तयार असेल तर मित्रांनो, अवश्य आपण या दादांशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या मालाची आपल्या शेतावरतीच खरेदी विक्री करू शकता. त्याच्यामुळे आपला खूप चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे. तर नक्की संपर्क करा.